मुंबईच्या इतिहासामधील सर्वात मोठा आणि अंगावरती काटा आणणारा एक विष प्रयोगाचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे। मोहरमच्या मिरवणुकीमध्ये तब्बल 15 ते 30 हजार लोकांना एकाच वेळी संपवण्याचा हा कट होता। पण सर्वात मोठा धक्कादायक ट्विस्ट काय आहे माहिती आहे? हा कट रचणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः मुस्लिम समाजामधीलच एक उच्च शिक्षित तरुण होता। आता प्रश्न पडतो की जर मिरवणूक ही मुस्लिम बांधवांची होती तर एका मुस्लिम तरुणानेच आपल्याच लोकांच्या जीवावरती उठण्याचा हा भयानक कट का रचला? काय आहे यामागचं गूढ सत्य जाणून घेऊयात। नमस्कार, मी दुर्गा। ही घटना घडली आहे मुंबईमधील भायखळा आणि जे फ्लायओव्हर परिसरामध्ये, जिथे मोहरमची मिरवणूक सुरू होती। मोहरमच्या दिवशी अनेक भाविक स्वतःला जखमा करून घेऊन मातम करतात आणि याच गर्दीचा फायदा घेऊन पुण्यामध्ये राहणारा 39 वर्षाचा फैयाज निसार प्रेमजी नावाचा एक तरुण तिथे पोहोचला। तो लोकांना मोफत कॅप्सूल वाटत होता। या हर्बल पेनकिलर आहेत, या गोळ्या खाल्ल्यानं तुमच्या जखमांच्या वेदना कमी होतील असं तो भाविकांना सांगत होता। पण एका जागरूक महिला स्वयंसेवकाला त्याचा संशय आला। तिनं ती कॅप्सूल उघडून पाहिली तर त्यामध्ये वेगळीच पावडर दिसली। तितक्यात सलमान सय्यद नावाच्या एका व्यक्तीने ती गोळी खाल्ली आणि त्याला तात्काळ तीव्र अशा उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला। महिला स्वयंसेवकानं तात्काळ भायखळा पोलिसांना ही माहिती दिली। पोलिसांनी यावेळी अजिबात वेळ न घालवता फैयाजला रंगेहात पकडलाय आणि लाऊडस्पीकरवरनं घोषणा केली की कोणीही या गोळ्या खाऊ नका। पोलिसांच्या या सतर्कतेमुळे हजारो मुंबईकरांचा जीव वाचला आहे। पोलिसांनी जेव्हा तपासाची चक्र फिरवली तेव्हा समोर आलं त्यानं पोलिसांचे डोळे देखील पांढरे झाले। आरोपी फैयाजकडनं पोलिसांनी 14,900 विषारी कॅप्सूल्स जप्त केले आहेत। त्यानं ऑनलाईन माध्यमामधनं 30,000 रिकाम्या कॅप्सूल्स आणि 50 किलो झिंक फॉस्फाइड नावाचं घातक रसायन मागवलं होतं। हे रसायन दुसरा तिसरं काही नाही तर उंदीर मारण्याचं अत्यंत तीव्र विष आहे। हे विष पोटात गेल्यावरती शरीरामधील ऍसिड सोबत प्रक्रिया करून थेट हृदय, लिव्हर आणि मेंदू हा निकामी करतं, ज्यावर कोणतेही अँटीडोट उपलब्ध नाहीये। म्हणजे त्यानं प्रत्येक गोळीमध्ये मृत्यू भरला होता। आता येऊया सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर, तो आपल्या समाजामधील लोकांना का मारत होता? तर पहिलं कारण अंतर्गत धार्मिक मतभेद आणि कट्टरता। आरोपी फैयाज प्रेमजी हा मूळचा शिया मुस्लिम समुदायामधील आहे आणि मोहरमची ही मिरवणूक प्रामुख्यानं शिया पंथाची होती। पण पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा फैयाजनं स्पष्ट कबुली दिली की मी आता इस्लाम मानत नाही आणि या धार्मिक प्रथांवरती माझा विश्वास नाही। तो स्वतःच्याच समाजामधील या प्रथांचा आणि लोकांचा तीव्र द्वेष करू लागला होता। आता दुसरं कारण आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि ब्रेन वॉश। आरोपी फैयाज हा साधासुद्धा माणूस नाहीये। तो BBA ग्रॅज्युएट आहे आणि पुण्यामध्ये त्याचा पेंटचा व्यवसाय आहे। तपासामध्ये समोर आलंय की गेल्या 1 वर्षामध्ये तो तब्बल 19 वेळा इराण आणि इराकच्या दौऱ्यावरती गेला होता। त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्येच राहतात। तो तिथे कोणाच्या संपर्कामध्ये आला? त्याला तिथे कोणी रेडिकलाइज म्हणजे कट्टरपंथी विचारसरणीकडे आकर्षित केलं का? की तो एखाद्या लोन वोल्फ दहशतवादी कटाचा भाग होता? याचा तपास आता मुंबई पोलीस, ATS आणि IB हे एकत्र मिळून करतायत। हा 2 वेगवेगळ्या धर्मांमधील वाद नव्हता तर एकाच समाजामधील अंतर्गत रीतिरिवाज, धार्मिक मतभेद किंवा मग अत्यंत टोकाच्या माथेफिरू विचारसरणीमुळे रचलेला हा देशामधील सर्वात मोठा सामूहिक विष प्रयोगाचा कट होता। पोलिसांनी त्यावर कलम 123 आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणावरती तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा।